शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर शिरपूरमध्ये मेलोडी वाटून जल्लोष। नीट परीक्षेतील गोंधळावरून देश पातळीवर पेटलेलं आंदोलन आणि त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी दिलेला राजीनामा याचे पडसाद आता राज्याच्या कानाकोपऱ्यातही तीव्रतेने उमटू लागले आहेत। याचंच एक बोलकं उदाहरण पाहायला मिळालं धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरमध्ये। इथल्या पाचकंदील परिसरात विद्यार्थ्यांनी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्याचा स्वागत एका आगळ्यावेगळ्या पद्धतीनं केलं। दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या संघर्षाला मिळालेलं हे यश मानून तरुणांनी ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना मेलोडी चॉकलेट भरवत हा विजय साजरा केला आणि आषाढीच्या मुहूर्तावर विठ्ठलानंच सरकारला सद्बुद्धी दिली अशी भावनाही व्यक्त केली। मात्र हा जल्लोष केवळ विजयाचा आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित नव्हता, तर यातून एका नव्या लढ्याची हाकही देण्यात आली आहे। केंद्रापाठोपाठ आता राज्यातील शालार्थ आयडी घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री दादा भुसे यांनीही तत्काळ राजीनामा द्यावा अशी आक्रमक मागणी या आंदोलकांनी लावून धरली आहे। त्यामुळे नीटच्या निमित्तानं सुरू झालेलं हे विद्यार्थी आंदोलन आता केवळ एका परीक्षेपुरतं किंवा केंद्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर ते आता राज्याच्या व्यवस्थेलाही थेट प्रश्न विचारू लागलंय। हेच शिरपूरच्या या घटनेतून स्पष्ट होतंय। ऐतिहासिक दिवस आषाढी एकादशी जरी असली तर विठ्ठलांनी त्या धर्मेंद्र प्रधानला सद्बुद्धी दिली आणि धर्मेंद्र प्रधानचा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राजीनामा घेण्यात आला। निश्चितच गेल्या 8 दिवसापासून सर्व विद्यार्थी युवा दिल्लीला जंतर मंतरवर धरणे देऊन बसलेले होते आणि त्यांनी या भ्रष्ट शिक्षण संस्थेला भाग पाडलं आणि आज तो राजीनामा झालेला आहे। निश्चितच युवांचा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा हे देशात घडलं, परंतु राज्यात देखील याच प्रकारचं घडत आहे। उत्तर महाराष्ट्रात मोठा शालार्थ आयटी घोटाळा हा उघडकीस आलेला आहे आणि याची नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे यांनी देखील आपली नैतिक जबाबदारी म्हणून आज राजीनामा दिला पाहिजे।